काहीचंही काम असो पण भगवंताचं नाम स्मरण मुखात नेहमीसाठी राहू द्यायचं, कारण की वळण लागते जीवाला. हे वळण जर नामाचं लागलं तर मरेपर्यंत वळण चुकत नाही. आपण काम जरी करतं पण आपली जीभ वळवळ करते. तुकाराम रायाचं नेहमी राहतं भजन, काय असतं भजन चालू, कायच्यातही असं भजन चालू राहतं. तुकाराम महाराज आज मीराबाई झाल्या, तिच्या नवऱ्या सुद्धा बोलत होत्या की विठ्ठल 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 करत होत्या. नामात एवढा पावर आहे. आणि तुम्हाला सांगतो की जर कोणता वेळ आली जेव्हा नाव नाही निघलं तर काय करतात, तर भगवंताचं नाव जर तोंडात असलं त्या नावानुसार कधी कोणती काळ आली तर पटकन देवाचं नाव येते आणि शेवटच्या क्षणाला तेच सक्सेस. ज्यावेळेस शेवटचं क्षण येईल त्यावेळेस भगवंताचं नाव येणं जरुरी आहे, नाही तर आला जन्म वाया गेला. माय पोरग माय पोरगी माय सून माय जवाई, जे शेणी त्या क्षणाला भगवंताचं नाव तोंडामध्ये आलं पाहिजे. तुम्ही किती काही काय केलं, पुणे नाही केलं तर चालेल पण शेवट साजरा करायचा. त्या शेवटी नाम येणं महत्वाचं आहे, नाही तर काहीच नाही. शेवटी नाम जर नाही आलं तर कोणता जन्म भेटल, जे आपण चित्र त्या जन्मात यावं लागतं. कोणताही समोर येऊ पुत्र माझं काय समोर आलं त्याची वासना केली तसंच झालं होतं राजाचं. हरणाच्या ह्याच्यात गेला पण जे मुखात असलं जे आपल्या वाणीत आलं त्याच्या जन्मी जातो. म्हणून शेवटचा क्षण साजरा करण्याकरता आपल्या मुखात भगवंताचं नाम येणं महत्वाचं आहे. त्याकरता आपल्याला घ्यावं लागतं. त्यावेळेस नारदजी एवढं सांगितलं आणि नारदजीला म्हणलं की नारदजी आपण भागवत ठेवा. त्यावेळेस नारदाला वाटलं की आपण एवढं भागवत कोण करा कोण वाचा, तर त्यावेळेस नारदीच्या मुळे समोरच होते. तर तुम्ही म्हणले की तुम्ही एवढे श्रेष्ठ असताना सनत कुमार जर सोबत असते तर दुसरं कोण आहे, तुम्हीच वाचा. ते काही गुन्हा आहे, कारण की याच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु होते. आणि सनत कुमार ते ज्यावेळेस पृथ्वी उत्पन्न केली आणि पुढच्या जन्माच्या वेळेस सुरुवातीला ब्रह्मदेवाने उत्पत्ती केली तर या सनत कुमाराची केली. सनत सनातन 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 सनत कुमार 4 वेदाला सुरुवातीला जन्म देतात. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही बोल नाही, आम्ही भागवत करतो. त्या वृंदावनाच्या बाजूला सुपास मंडप टाकला आणि केळीचे खांब लावले आणि सुशोभित केलं. ज्या सनत कुमाराचं भागवत चालू करायचं की ऋषी मुनी गंधर्व सर्व देवगण पशु पक्षी सर्वे जण आधी, कारण की हे व्यास सांगू लागले होते की या सनत कुमाराच्या मुखामधून भगवंताचं नामस्मरण घडत होतं. याच्यासाठी कितीतरी तपश्चर्या करावं लागतं हे सनत कुमार भेटण्याकरता. एवढे सनत कुमार त्यावेळेस एवढ्या विद्याचा चांगलं की आपण भागवताचं एवढं घेतलं आणि सगळ्यात मोठं भरून गेला. ऋषी मुनीनं झाडं वृंदार फुलं डोलू लागले की या भगवंताच्या नामस्मरण घेऊन लागलं. चालू केलं श्री कृष्ण Hey